धुळे शहरातील नकाने रोड येथील साईबाबा नगरात साईबाबा मित्र मंडळातर्फे साईबाबांची भव्य पालखी मिरवणूक तसेच महाआरती व भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। सालाबादाप्रमाणे यंदाही गुरुवार दिनांक 5 जानेवारी 2017 रोजी सकाळी 11 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। स्थानिक नागरिकांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम पार पडला। धुळे शहरातील नकाने रोडवरील साईबाबा नगरात साईबाबा मित्र मंडळ व तसेच साईबाबा नगरातील असंख्य नागरिकांच्या वतीने साईबाबांची पालखी मिरवणूक व महाआरती तसेच महाभंडाराचे आयोजन करण्यात आले होते। सालाबाद प्रमाणे यंदाही गुरुवार दिनांक 5 जानेवारी 2017 रोजी असंख्य भक्तजनांच्या उपस्थित पालखी मिरवणूक महाआरती तसेच महाभंडाराचे आयोजन करण्यात आले होते। हे त्यांचे 35वे वर्ष आहे। गेल्या 35 वर्षापासून अखंडपणे ही परंपरा जोपासली जात आहे। स्वखर्चातून नागरिक पुढाकार घेत हा कार्यक्रम पार पाडतात। तसेच या परिसरातील असंख्य नागरिक शिर्डीला पायी जात असतात। त्यांची साईबाबांवर अफाट श्रद्धा आहे। पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर। Shinobi Pro, a legend is born. Panasonic. जगप्रसिद्ध पॅनासॉनिक कंपनीचे एक्सक्लुझिव्ह भव्य शोरूम आता आपल्या धुळे शहरात। आपल्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या इलेक्ट्रॉनिक दर्जेदार उपकरणांची मोठी शृंखला। विटेरा LED टीव्ही, स्मार्ट LED टीव्ही, 4K स्मार्ट LED टीव्ही, संगीत प्रेमींसाठी साऊंड बार, होम थिएटर, शुद्ध आणि शीतल हवेसाठी 5 स्टार आणि इन्व्हर्टर AC, वॉशिंग मशीन्स, कपड्यांच्या स्वच्छ आणि दर्जेदार धुलाईसाठी फ्रंट लोड, टॉप लोड वॉशिंग मशीन 10 वर्ष मोटर वॉरंटीसह, सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन्स 2 वर्ष वॉरंटी, डायरेक्ट कूल रेफ्रिजरेटर, इम्पोर्टेड BMR रेफ्रिजरेटर, साइड बाय साइड रेफ्रिजरेटर, 10 वर्ष कॉम्प्रेसर वॉरंटी युक्त डीप फ्रीजर, उत्कृष्ट कुकिंगसाठी मायक्रोवेव्ह ओव्हन, राईस कुकर, मिक्सर ग्राइंडर 5 वर्ष मोटर वॉरंटीसह, कॉफी मेकर इलेक्ट्रिकल केटल, सँडविच मेकर, पॉप अप टोस्टर, वॉटर प्युरिफायर, स्टोरेज UV, RO प्लस UV, स्टीम आयर्न प्रेस, ब्युटी केअर प्रॉडक्ट्स, हेडफोन्स संगीत प्रेमीसाठी, कॉर्डलेस फोन, एअर प्युरिफायर, अत्याधुनिक उत्पादने उपलब्ध। तर आजच अवश्य भेट द्या पॅनासॉनिक एक्सक्लुझिव्ह शोरूमला। प्रीमियम पार्टनर श्रीराम अप्लायन्सेस, 196 ब्रह्मचैतन्य 80 फुटी रोड, अग्रसेन पुतळ्यासमोर धुळे। प्रोप्रायटर सनी संजू खैरनार। मोबाईल नंबर 93 732 35 765 आणि 84 212 28 383। बातमीपत्रात पुन्हा आपले स्वागत। गुरु विना ज्ञान नाही असे म्हटले जाते व अशा शैक्षणिक ठिकाणी भ्रष्टाचार झाला तर पुढील विद्यार्थ्यांचे भविष्य काय? शालेय जीवनातच भ्रष्टाचाराचे धडे मिळू लागले तर विद्यार्थी अशा महाविद्यालयातून काय शिकवून बाहेर पडेल? जर विद्यार्थी कुठलाही अधिकारी बनला तर तो भ्रष्टाचारी अधिकारीच असेल। जर ज्या महाविद्यालयात गुरुजन शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थीकडून पैसे उकळत असेल। धुळे जिल्ह्यातील अभय कॉलेज ह्या महाविद्यालयात गेल्या कित्येक वर्षापासून दंडाच्या नावाखाली शिक्षक विद्यार्थ्यांकडून प्रॅक्टिकल व जनरल तपासणीसाठी पैसे उकळीत आहेत। ह्या विद्यालयात सायन्स विभागातील विद्यार्थ्यांकडून प्रॅक्टिकल वही, फाईल, जनरल अथवा प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण न करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थीकडून प्रत्येक दिवसाप्रमाणे दंड आकारणे, शिक्षक प्रॅक्टिकल तपासण्याआधी पैसे जमा करा मगच फाईल व सही मिळेल अशा प्रकारची अट टाकून शिक्षकांनी अनेक विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे जमा केले आहे।
त्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी 50 ते 200 रुपयेपर्यंत दंडाची आकारणी भरली आहे. या संदर्भात श्री संत गाडगे बाबा प्रतिष्ठान अंतर्गत मुख्याध्यापकांना तक्रार केली असता या संदर्भात माहिती नसल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले. असे निवेदन श्री संत गाडगे बाबा प्रतिष्ठान धुळे यांच्या वतीने शिक्षण अधिकारी यांना देण्यात आले. आबाई कॉलेज म्हणून महाविद्यालय, तिथे विद्यार्थ्यांकडून प्रॅक्टिकल जनरल पूर्ण करण्यासाठी सहाय्य भेटावा म्हणून शिक्षक त्यांच्याकडनं पैसा हरपतोय. याबद्दल जेव्हा आम्ही मुख्याध्यापकांना विचारणा केली, मुख्याध्यापक स्वतः बोलले की या संदर्भात मला काही माहीत नाही. जर मुख्याध्यापकाला शाळेत काय चाललंय, आपल्या कॉलेजमध्ये काय होतं हेच माहीत नाही, तर त्या शाळेमधून विद्यार्थी शिक्षण काय घेईल हे आपल्याला सगळ्यांना समोर दिसतंय. त्याच्यानंतर जेव्हा आम्ही त्या शिक्षकांना विचारणा केली की सर तुम्ही कसले पैसे घेतायत, तर सरांनी आम्हाला सांगितलं की विद्यार्थ्यांचं प्रॅक्टिकल जनरल अपूर्ण आहे. त्यांना आम्ही काय डेडलाईन दिली ती, त्याच्यानंतर त्यांनी केलं नाही पूर्ण. त्याच्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की उशिरा तुम्ही अभ्यास करता, त्याच्यामुळे तुम्हाला पैसा द्या. आता उशिरा अभ्यास करण्यासाठी पैशाची काय गरज, तर त्यांनी सांगितलं की आम्ही तो पैसा गोळा केला आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्यासाठी शाळेसाठी काहीतरी उपयोग करू. मग शाळेचा निधी तरी जातो पुढे हे तरी आम्हाला कळलं पाहिजे. शाळा निधी घेते, शिक्षक पगार घेतोय, तरी विद्यार्थ्यांना पैसे घेतले जातात. त्याच्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही त्वरित याच्यावर 2 दिवसात कारवाई करा, अन्यथा आम्ही हेच निवेदन आणि या जे प्रूफ आहे आमच्याकडे हे आम्ही शिक्षण मंत्र्यांना देऊ. धन्यवाद.